खरांगणा पासून पुढे येणारे जे विद्यार्थी आहे, जे कॉलेजचे असेल शाळेचे असेल, खरांगण्यानंतर मजरा कामठी खैरी ला चे विद्यार्थी हे अंजीला शिक्षण घेण्यासाठी येतात आणि पुढे कॉलेज करता वर्धेला शिक्षण घेण्याकरता येतात। परंतु ह्या एसटी महामंडळाच्या अनागोदी कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला। त्यांचं शैक्षणिक नुकसान व्हायला लागलं। म्हणजे शाळेच्या वेळेवर येणाऱ्या बसेस ह्या स्टॉपवर त्यांचे चालक न थांबवता ते भरधाव त्या गाड्या घेऊन जात होते। या सगळ्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्या की बा आम्ही बरेचदा निवेदनं देऊन सुद्धा या एसटी महामंडळाने याची दखल घेतली नाही, त्यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे। आम्हाला शाळेत जाण्यासाठी वेळ होते आहे, परत शाळा सुटल्यानंतर घरी जाताना आम्हाला वेळ होते आहे, अशा पद्धतीच्या तक्रारी केल्या। मी वारंवार या सर्व अधिकाऱ्यांशी बोललो, परंतु हे काही भानावर येत नव्हते आणि म्हणून आज या सर्व विद्यार्थिनींना घेऊन मी या ठिकाणी आगर प्रमुखाकडे आलो आणि त्यांनी यांना विचारलं की तुमच्या डीसीनी सर्व ज्या काही बसेस ज्या होत्या त्या ऑर्डिनरी केलेल्या आहे त्याचं पत्र यांना मिळालं आहे। ज्या सुपर बसेस ज्या होत्या या मार्गावरच्या आर्वी वर्धा मार्गावरच्या या सगळ्या ऑर्डिनरी केल्या, तरीही सुपर बस आहे म्हणून त्या ठिकाणी थांबवत नाही, त्याची जाणीव आज या आगर प्रमुखांना करून दिली आणि आगर प्रमुखांनी ते मान्य केलं। आता तळेगाव डेपोचे मॅनेजर असेल, आर्वी डेपोचे मॅनेजर असेल आणि वर्धा डेपोचे मॅनेजर या तिन्ही मॅनेजरशी मी आता या ठिकाणी दूरध्वनीवरून त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की पुढच्या 3 दिवसात तुम्ही जर या स्टॉपवर गाड्या बसेस थांबवल्या नाही तर 3 दिवसानंतर मी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही। 3 दिवसानंतर अंजीला या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर मी रास्ता रोको करेल आणि मग याची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती या एसटी महामंडळाच्या प्रशासनाची राहील। अशा पद्धतीची या ठिकाणी आज आगर प्रमुखांशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलं की यानंतर अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही।